हिटलरनी तिथल्या लोकांना असं सांगितलं तर जर्मनीचा पराभव जर्मनीमधल्याच लोकशाहीवादी आणि उदारमतवादी आणि डाव्या लोकांनी केला. एक्झॅक्टली ट्रम्प तेच सांगतायत. मोदींच्या उपस्थितीमध्ये ट्रम्प त्यांच्याकडे हात करून म्हणतो वी एक्सपोज्ड देम. भारत स्वतःला कुठे बघतो? ही एक जागतिक दृष्टी असण्याची गरज आहे. मला असं वाटतं की इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, अगदी पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान होते, त्यावेळेला ही दृष्टी होती, एक आंतरराष्ट्रीय दृष्टी होती की भारत हा एक नवस्वतंत्र देशांचा, पूर्व वसाहती देशांचा आणि नॉन अलाइन्ड देशांचा एक आपण नेतृत्व करू शकतो. आपण त्यांना एकत्र आणलं पाहिजे, तर आपली ताकद आहे. ही भूमिका भारताने आज पूर्णपणाने सोडलेली आहे. आपण इतर वेळेला जे काय पाठीचे कणे ताट 56 इंची छाती वगैरे जे म्हणतो, त्यातली 5 इंच सुद्धा कुठे दिसली नाही. हे सगळ्यांचीच वाकडे घेते. अमेरिकेने वाकडं घेतलं नाही असा तर देशच नाही, अशी परिस्थिती आता आहे. अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाले. ही त्यांची दुसरी टर्म आहे आणि दुसऱ्या टर्मला 3-4 महिने होत आहेत तोवरच त्यांनी ज्या पद्धतीचे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळं संपूर्ण जग हे चिंतेच्या सावटाखाली आहे आणि त्याचे परिणाम आता केवळ अमेरिकाच नव्हे तर जगभरातल्या सगळ्या बाजारावरती दिसू लागलेले आहेत आणि ते आज ना उद्या आपल्यापर्यंत पण पोहोचणार आहेत. त्यामुळे हे सगळं लांबवर कुठंतरी घडतंय. शेअर बाजाराशी निगडीत आहे म्हणून आपण शांत निवांत बसू शकत नाही. उद्या कदाचित आपल्या सगळ्यापर्यंत याचे परिणाम जे आहेत ते किंवा याच्या झळा ज्या आहेत त्या पोहोचणार आहेत. त्यामुळं जे काही घडतंय ते नेमकं काय आहे हे बारकाईनं समजून घेणं आवश्यक आहे. आणि काल परवा तर एक अशी घटना घडली की अमेरिकेमध्ये, ज्या अमेरिकेला आपण जगाची महासत्ता म्हणतो, तिथं तिथल्या सरकारच्या विरोधात तब्बल 1200 ठिकाणी एकाच वेळी लोक रस्त्यावरती आले आणि सरकारच्या विरोधात निदर्शनं करतायत. अमेरिकेमध्ये ट्रम्प यांनी जे टेरिफ वॉर सुरू केलेलं आहे, खरं तर आपल्याकडे जी राष्ट्रप्रथम अशी भूमिका असते तशाच पद्धतीनं अमेरिका प्रथम असं म्हणत एक प्रकारे मेक अमेरिका ग्रेट अगेन ही भूमिका घेत त्यांनी हे निर्णय घेत असल्याचं जाहीर केलेलं आहे. आणि जे कर तुम्ही भरमसाठ आमच्या देशावरती लावता तशाच पद्धतीचे कर आता आम्ही तुमच्यावरती लावू असं म्हटल्यानंतर खरं तर अमेरिकन खुश व्हायला पाहिजे होते. आपल्या देशासाठी कोणीतरी काहीतरी करतंय, पण अर्थव्यवस्था किंवा अर्थकारण हे इतकं सरळ साधं कधी नसतं. अनेकदा तुम्हाला व्यापक भूमिकेतून स्वतःचं हित बघावं लागतं आणि तोच शहाणपणा इतकी वर्ष जो अमेरिका दाखवत होतं तो सगळा शहाणपणा गुंडाळून ठेवण्याचं काम सध्या ट्रम्प सरकारनं केलेलं आहे आणि त्यामुळं जगभरामध्ये त्याचे प्रचंड परिणाम पाहायला मिळत आहेत. भारतामध्ये तब्बल 26% रेसिप्रोकल टॅक्स लागलेला आहे. आता तो किती कमी आहे जास्त आहे याच्याबद्दल प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून बघतोय, पण या सगळ्याबद्दल एक थोडीशी सखोल चर्चा होणं आवश्यक आहे. म्हणून आता माझ्यासोबत आहेत माकपचे नेते आणि अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक. आपल्या चॅनलवरती काही महत्वाच्या विषयांवरती सुद्धा आपण त्यांना याच्या आधी निमंत्रित केलेलं होतं आणि जे असे किचकट विषय आहेत ते सोप्या शब्दामध्ये समजावून सांगण्याची त्यांची एक हातोटी आहे. त्यामुळं डॉक्टर अजित अभ्यंकर यांचं स्वागत आहे. सर, अमेरिकेमध्ये जे काही घडतंय, खरं तर ट्रम्प यांचं सरकार जेव्हा आलं म्हणजे त्यांनी जाहीरनाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी करू आपण सांगितलेलं होतंच, पण रेसिप्रोकल टॅक्सच्या माध्यमातून जे काही टेरिफ वॉर जगभरामध्ये सुरू झालेलं आहे, म्हणजे आमच्या पिढीनं काही महायुद्ध कुठलं बघितलेलं नाहीये, तुम्ही पण बघितलेलं नसेल, पण हे अशा पद्धतीचं एक चित्र की ज्याच्यातनं एक आर्थिक महायुद्ध सुरू होतंय की काय अशी सगळी स्थिती दिसते आपल्याला. काय नेमकं म्हणजे याला वेडेपणा म्हणावं, याला शहाणपणा म्हणावं की काय नेमकं, आणि याचे कसे परिणाम होणार आहेत? मला असं वाटतं की या विषयाची चर्चा आणि याचं विश्लेषण हे खूप पद्धतीनं करता येईल, पण त्याची थोडीशी आठवण म्हणजे आपण थोडंसं इतिहासापासून सुरुवात करू. कारण इतिहासाची जाणीव असणं हे खूप महत्वाचं असतं. इतिहासाची पुनरावृत्ती करायची नसते, इतिहास खणून काढायचा नसतो, इतिहासाची भूतं उभी करायची नसतात. हे अर्थातच अत्यंत महत्वाचं आहे, विशेषतः भारतात तर फारच महत्वाचं आहे. परंतु असं जरी असलं तरी इतिहासामध्ये थोडं डोकावून बघणं या निमित्ताने खूप महत्वाचं आहे. बरोबर 100 वर्षापूर्वी साधारणपणे आपल्याला असं दिसतं की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा मधला काळ आहे. आणि पहिलं महायुद्ध जे झालं 14 ते 19 आणि दुसरं महायुद्ध 39 ते 45,
या मधल्या काळामध्ये जे काही घडलं आणि किंवा थोडंसं त्याच्या आधी घडलं, त्यावेळची परिस्थिती आणि त्यावेळचे ऍक्टर्स, प्लेयर्स यांचं सर्वसाधारण वर्तन आणि घोषणा याच्यामध्ये खूप आपल्याला साधर्म्य दिसते. एक म्हणजे असं की पहिल्या महायुद्धाच्या आधी ज्या प्रकारचे अलायन्सेस झाले होते त्याच्यामध्ये हे प्रोटेक्शनिझम ज्याला म्हणतो आपण, की आपल्या देशाच्या सीमा या आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवून, म्हणजे थोडक्यात येणाऱ्या मालावरती खूप बंधनं घालून निर्यात मात्र जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवायची, त्याला बेगर दाय नेबर अशी पॉलिसी म्हणतात. अशी पॉलिसी घेतली गेली आणि मग त्याच्यामध्ये अशी कुठली जागतिक संस्था नव्हती आणि त्याच्यामधून अलायन्सेस तयार झाले, पॉलिटिकल अलायन्सेस तयार झाले. त्यावेळेला जगळव्याळ अशा हा काय कंपन्या तयार झाल्या होत्या. हे सगळे जर तुम्ही पॅरलल्स पाहिलेत आज तर आणि त्याच्यानंतर महायुद्ध झालं, त्याच्यानंतर तह झाला, जर्मनीमध्ये हिटलर उदयाला आला आणि हिटलरने ज्या काही घोषणा केल्या, हिटलरने लोकांना जे प्रॉमिसेस दिले, जी वचनं दिली, या सगळ्याचा जर तुम्ही एकत्रित एक त्या 30-40 वर्षाचा जर इतिहास पाहिलात आणि आज जे काय ट्रम्प करतोय आणि त्याच्यानंतर जे घडणार आहे याचा जर एक अंदाज घेतला तर अक्षरशः काही घटना जशाच्या तशा घडताना आपल्याला दिसतात. म्हणजे आता उदाहरणार्थ हिटलरनी तिथल्या लोकांना असं सांगितलं, जर्मन लोकांना सांगितलं की आपल्या देशाचं वाटोळं पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी हरला म्हणून झालं नाही, तर जर्मनीचा पराभव जर्मनीमधल्याच लोकशाहीवादी आणि उदारमतवादी आणि डाव्या लोकांनी केला. एक्झॅक्टली ट्रम्प तेच सांगतायत की अमेरिकेचं जे काय सध्या झालेलं आहे ते कशामुळे झालेलं आहे, तर डाव्या, त्यांच्या दृष्टीने डाव्या म्हणजे कोणीही जो उजवा नाही तो डावाच, त्याच्यामुळे डाव्या उदारमतवादी या सगळ्या लोकांनी अमेरिकेचं वाटोळं केलं. एक्झॅक्टली तेच सांगितले, मेक अमेरिका ग्रेट अगेन. त्यांनी तेच सांगितले की जर्मनीला आपलं जुनं वैभव, जुनी झळाळी प्राप्त करून देण्यासाठी मी आलेलो आहे आणि अख्ख्या जर्मन राष्ट्राचं, सगळ्या जनतेचं मी हित करतोय. इतकंच काय तर त्यांनी त्याच्या पार्टीला नॅशनल सोशलिस्ट पार्टी असंही नाव दिलं होतं. इथपर्यंत तो पुढे गेला होता. आणि त्यांनी जी काय धोरणं घेतली त्या धोरणामध्ये आता मगाशी प्रशांत उल्लेख केला नाही, उदाहरणार्थ ट्रम्प यांनी फक्त काय टॅरिफ वॉर केलेलं नाहीये, त्यांनी अमेरिकेच्या पलीकडे म्हणजे नॉर्थ युरोपच्या, म्हणजे युरोप एकंदर पृथ्वीच्या वरच्या टोकाला जो ग्रीनलँड नावाचा प्रदेश आहे जो आता डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली आहे, प्रचंड मोठा भूप्रदेश आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता तिथलं बर्फ वितळणार आहे आणि तो भूप्रदेश हा युरोप सारखा आता होणार आहे. म्हणजे तिथं बरेच काही गोष्टी, रॉ मटेरियल पण आहे तिथं बरंच आणि अनेक अर्थाने तो राहण्याला जास्त योग्य होईल. म्हणजे आता त्यावेळेला हिटलरने सांगितलं की मला पूर्वेच्या बाजूला कॉलनीज पाहिजेत, कारण इंग्लंडला कॉलनीज आहेत, मग आम्हाला का नको, आमची बस इतिहासात चुकली, आता आम्ही पूर्वेला जाणार, तो रशियामध्ये घुसला, पूर्व युरोप प्रांताक्रांत केला. आता एक्झॅक्टली, आणि दिशाही त्यांची तसं म्हटलं तर ती पूर्वच आहे. म्हणजे अमेरिकेच्या उत्तर पूर्वेला जो ग्रीनलँड आहे तो आमचाच आहे, तो आपण ताब्यात घेणार आहे, त्यांनी जवळजवळ जाहीर केलेला आहे आणि स्पष्ट एकतर्फी त्यांनी कोणालाही न विचारता घोषणा केली. म्हणजे ज्याला आपण भौगोलिक विस्तार म्हणतो, भौगोलिक आक्रमकता, इथपासून ते गाझा पट्टी जी आहे तिथं आपण नवीन काहीतरी एक आर्थिक झोन करू आणि सगळी तिथं सोबतता करून टाकू, म्हणजे तो ताब्यात घेणार आणि मल्टीनॅशनल कंपन्यांना देणार, हे त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे. म्हणजे हे केवळ आर्थिक नाहीये, हे त्याला राजकीय लष्करी विस्तारवादाची सुद्धा एक स्पष्ट अशी पार्श्वभूमी आहे. फक्त अमेरिकन लोकांचा पाठिंबा मिळवणं आणि अमेरिकन मल्टीनॅशनल एलॉन मस्क सारखेवर जे लोक आहेत त्यांना बरोबर घेऊन त्यांनी एक त्याला आर्थिक अशी चौकट निर्माण केलेली आहे. तेव्हा हे आपण जरा लक्षात ठेवूया, केवळ टॅरिफ वॉर नाहीये, याच्यामधून जगाचा दुसऱ्या महायुद्धानंतरचा जो इतिहास आहे त्या इतिहासाची सर्व रिव्हर्स ज्याला आपण म्हणतो, हा रिव्हर्सल सुरू झालेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर केन्शियन पॉलिसी आल्या, ज्याला वेलफेअर कॅपिटलिझम म्हणतो, म्हणजे लोक कल्याणकारी भांडवलशाहीचं राज्य आणायचं झालं. आता त्यांनी पूर्ण लोक कल्याणकारीला पूर्णपणे रिव्हर्स अशा प्रकारचा गिअर टाकलेला आहे. सरकारने खर्चच करायचा नाही, सरकारचे एज्युकेशन खातं बंद करावं इथपर्यंत तो गेलेला आहे. बाकी तर पुढची गोष्ट सोडून समाज कल्याण, सामाजिक विविधता वगैरे हे तर कुठे कचऱ्याच्या टोपलीत गेले. एज्युकेशन खातंच तो बंद करणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये अक्षरशः लाखो कर्मचारी त्यांनी काढून टाकलेत फेडरल गव्हर्नमेंटमध्ये. या सगळ्यामधून तो जी धोरणं घेतो आहे त्या धोरणामधून वी आर बॅक टू 1930s and 40s. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. फक्त फरक एवढा आहे, आज जगामध्ये अनेक राष्ट्रांकडे अण्वस्त्र आहेत, अमेरिकेकडे अर्थातच सगळ्यात जास्ती आहेत. या परिस्थितीमध्ये हा खेळ करतो आहे. त्याच्यामुळे याचा
खूप गांभीर्याने आपण घेण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे केवळ भारत अमेरिकेला कसं तोंड देईल एवढ्यापुरतं आपण याचा विचार मर्यादित ठेवता कामा नये. अर्थात आपल्याला तो विचार करावाच लागेल, आपण तो टाळू शकत नाही, परंतु एवढीच मला ह्या निमित्ताने आठवण करून द्यायची आहे. पण म्हणजे हा एक सेटिंग जे आहे इतिहासाचं हे आपण पहिल्यांदा लक्षात ठेवावं, एवढंच मला म्हणायचं. नाही म्हणजे केवळ टॅरिफ वॉरचा पण हा मुद्दा नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत पहिल्या 3-4 महिन्यामध्ये, म्हणजे LGBTQ बद्दल त्यांची भूमिका काय आहे, इमिग्रंट्स जे आहेत त्यांच्याबद्दलची भूमिका काय आहे, ते पॅरिस क्लायमेट मधले जे सगळे डिक्लेरेशन होतं त्याच्यातनं त्यांनी थेट माघार घेतलेली आहे. म्हणजे हे हे कशासाठी अमेरिकेला करावं लागतं? म्हणजे जनरली अशी जी एक भूमिका आपल्याकडे होती की अमेरिका केवळ अमेरिकेची नाही सगळ्या जगाची चिंता करतं किंवा ती करणं हा आपला हक्क आहे असं म्हणत इतर ठिकाणी म्हणजे राजकीय दृष्ट्या लुडबुडी पण त्यांनी केलेल्या आहेत. ते सगळं सोडून हे हे करण्याची गरज राजकीय दृष्ट्या का वाटते त्यांना? प्रशांत, मला असं वाटतं की भांडवलशाही आणि लोकशाही याच्यामध्ये अतूट असं नातं इतिहासामध्ये काही काळ आपण पाहिलं आणि त्याच्यामुळे असा एक आभास निर्माण झाला की भांडवल जेव्हा सत्ता काबीज करतं, भांडवल आणि त्याच्या मागचे लोक, तेव्हा ते लोकशाही आणतात आणि लोकशाही हा त्याचा एक अविभाज्य असा भाग आहे. इतिहासामध्ये याच्यामध्ये समांतरता निश्चितच दिसलेली आहे, अगदी फ्रेंच राज्यक्रांतीपासून दिसलेली आहे. परंतु आणि अमेरिकेचं सुद्धा जे सगळं सोव्हिएत युनियनला अटकाव करण्याच्या नावाखाली जे काही धोरण होतं त्याच्यामध्ये वी आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द फ्री वर्ल्ड, आणि सोव्हिएत युनियन किंवा समाजवाद हे सगळे हुकुमशाहीचे सगळे देश आहेत आणि आम्ही जगामध्ये लोकशाही निर्यात करतो. अगदी इराक पासून सगळीकडे हा त्यांचा क्लेम होता आणि त्याच्यामध्ये अर्थातच अमेरिकन बड्या कंपन्या आणि अमेरिकन सरकार एकत्र काम करतो ते अगदी बुश पासून. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भांडवल म्हणजे जे भांडवलाचे नियंत्रक जे आहेत त्यांच्यासाठी नफा आणि त्याच्यासाठी आवश्यक असं राजकीय नियंत्रण आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय हे सगळ्यात महत्वाचं असतं. लोकशाही हा त्यांच्या एक पॉलिसीचा भाग आहे. लोकशाही त्याचा एक आयडिओलॉजिकल म्हणजे त्याचा गाभा नाहीये, तो त्याचा इसेन्शियल पार्ट नाहीये. तसं हृदय हे शरीरात असावंच लागतं, हृदय आणि शरीर वेगळं तुम्ही कल्पनाच करू शकत नाही. तसं नाहीये, लोकशाही भांडवलशाहीचं हृदय नाहीये, ही त्याची एक पॉलिसी आहे. हे जर लक्षात घेतलं तर आज आपल्याला असं दिसतं की ज्या वेळेला 94 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आणि त्याच्यामध्ये अमेरिका आणि युरोपीय राष्ट्र आणि त्यांच्या मागच्या बड्या कंपन्या यांचा खूप मोठा रोल होता. त्यांना विकसनशील देशांच्या बाजारपेठा विशेषतः भांडवल गुंतवणुकीसाठी, शेतीच्या निर्यातीसाठी, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्ससाठी खुल्या हव्या होत्या. कारण प्रॉडक्टसाठी त्यांना त्या खुल्या करणं एवढं महत्वाचं नव्हतं, या बाकीच्या गोष्टींसाठी महत्वाचं होतं. ते त्यांना मिळालं. ते मिळाल्यानंतर ज्याला म्हणतो ती गेम जी होती थोडक्यात ती त्यांच्यावरती उलटली अशा अर्थानं की चायनामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गेलं, त्याचा काही भाग म्हणून नंतरच्या काळामध्ये इंडोनेशियामध्ये गेलं, आता तर व्हिएतनाममध्ये गेलं, बांगलादेशमध्ये गेलं, भारतामध्ये आलं, दक्षिण कोरियामध्ये त्याच्या आधीच गेलेलं होतं. याच्यामधून त्या देशामध्ये स्वस्तामध्ये वस्तूंची निर्मिती व्हायला लागली, म्हणजे फॅक्टरीज ऑफ द वर्ल्ड ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या या पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे सरकल्या आणि सगळी निर्यात तिथं व्हायला लागली. स्वस्त उत्तम दर्जाचा माल स्वस्त अमेरिकेत मिळायला लागला आणि त्याच्यामधून त्यांचं ट्रेड डेफिसिट तयार झालं. आता हे ट्रेड डेफिसिट तयार झाल्यानंतरचे जे सगळे प्रश्न तयार झाले, त्यांच्या लक्षात आलं त्या तिथल्या कंपन्यांच्या की केवळ आपण जी भांडवल निर्यात करतोय आणि त्याच्यातून नफा मिळवतोय त्याची आता लिमिट गाठली गेलेली आहे. आता चायनातल्या कंपन्या या अमेरिकेशी स्पर्धा करण्या इतक्या मोठ्या झालेल्या आहेत. त्या केवळ आता वस्तू निर्यात करत नाही, त्या भांडवल निर्यात करायला लागल्यात, त्या तंत्रज्ञान निर्यात करायला लागलेत, त्या मिलिटरीची टेक्नॉलॉजी सुद्धा आणि फ्युचर टेक्नॉलॉजी जी आहे म्हणजे आता बॅटरी वगैरे या सगळ्यामध्ये एआय मध्ये चायनाने सगळ्या अमेरिकन एआय ऍप्सना ज्या पद्धतीनं अक्षरशः म्हणजे गालफडात मारून मागे टाकलेलं आहे कॉस्ट टर्म्स मध्ये, सगळं लक्षात घेता त्यांच्या असं लक्षात आलंय की आपण ज्या पद्धतीनं जागतिक व्यापार करार आणि हे सगळं केलं हे सगळं आता आपल्यावरती उलटलेलं आहे. त्याच्यामुळे फेसबुक असेल, अमेझॉन असेल किंवा हा एलॉन मस्क असेल, हे सगळे जे नवे भांडवलदार आहेत सगळे आयटी युगातले, यांच्या लक्षात आलंय की आता जुन्या पद्धतीनं लोकशाहीची पॉलिसी घेऊन आपल्याला काय भलं नाही. आपल्याला आता पुन्हा एकदा राजकीय नियंत्रण हे स्पष्टपणाने उघडपणाने
घेतलं पाहिजे आणि त्याच्या जोरावरती लोकांचे हात पेरगाळले पाहिजे, तरच आपण आपले नफे सुरक्षित ठेवू शकू. नाहीतर या परदेशातल्या छोट्या देशातल्या कंपन्या आपल्याशी स्पर्धा करून आपल्याला खाऊन टाकतील अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण अमेरिकेतल्या बड्या 10 कंपन्यांमध्ये आता चायनाने टेक ओव्हर केलेल्या कंपन्या आहेत. तुम्ही जर फॉर्च्यून 500 पाहिले तर त्याच्यामध्ये आकडा तुम्हाला चायनीज कंपन्यांचा किंवा चायनीज कंपन्यांनी अमेरिकेच्या ज्या कंपन्या टेक ओव्हर केल्या त्या पण दिसायला लागल्यात. उद्या त्याच्यात कदाचित एखादी भारतातली सुद्धा कंपनी दिसेल. हे सगळं त्यांना आणि म्हणून आता पुन्हा एकदा आक्रमक धोरण की जे अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धापूर्वी शक्य नव्हतं, दुसऱ्या महायुद्धानंतर ते होतं परंतु ते कोवर्ट होतं, आता ओव्हर्टली खुलेआम हे आणायचं धोरण आहे. आणि ट्रम्प हे त्याचे प्रतिनिधी आहेत. काही काळ बुश सुद्धा होते, रेगन यांच्यापासून थोडी सुरुवात झाली, आता अत्यंत निलाजऱ्या स्वरूपामध्ये, अगदी उघड्या नागड्या स्वरूपामध्ये आता हे आक्रमक स्वरूप या साम्राज्यवादी किंवा या भांडवलदारी शक्तींचं आलेलं आहे. थोडंसं कदाचित कम्युनिस्ट जार्गन वाटेला, परंतु दुसऱ्या कुठल्याही जार्गनमध्ये हे स्पष्ट आणि आता व्यक्त तुम्ही हे जे होऊ शकतं. सांगत होतात हे सगळं चित्र म्हणजे लोकशाही आणि भांडवलदारांचं सगळं परस्पर संबंध वगैरे तिकडचं सांगत असताना देशामधली सुद्धा काही चित्र डोळ्यासमोर येत होती. तर आपल्याकडं त्याची तुलना जर समजा हे जे सगळं घडतंय याचे आपल्यापर्यंत होणारे इफेक्ट्स नेमके कसे असणार आहेत. म्हणजे आज जेव्हा आपण चर्चा करतोय तेव्हा भारतीय शेअर बाजारामध्ये जी वाताहत झाली आहे आणि त्याचे सगळे परिणाम आता दिसू लागलेत, त्यावेळी या सगळ्याकडे आपण आपल्या चष्म्यातनं कसं बघायचं? असं आहे की भारताचा आणि अमेरिकेचा जर व्यापार आपण पाहिला तर ट्रेड ज्याला म्हणजे मर्चंडाईज ट्रेड ज्याला आपण म्हणतो, वस्तू विनिमय, म्हणजे वस्तूंची आयात निर्यात, तर याच्यामध्ये भारताचा अर्थातच सरप्लस आहे, अगदी स्पष्टपणाने सरप्लस आहे. तर आता भारताचं जे व्यापार अधिक्य आहे हे व्यापार अधिक्य कुठल्या गोष्टींमध्ये आहे तर स्टीलमध्ये आहे, अल्युमिनियम मध्ये आहे किंवा ऑटो सेक्टरमध्ये आहे, काही मशीन पार्ट्स मध्ये आहे, काही केमिकल्स मध्ये आहे, काही प्रमाणात फार्मास्युटिकल मध्ये आहे, IT सेक्टरमध्ये आहे. आता ते सर्व्हिसेसमध्ये गेलं पण ते आहे. आता जे शेअर्स आज पडले ह्याच्यातले बहुसंख्य शेअर्स फार्मास्युटिकलचे नाही पडले परंतु बाकीचे शेअर्स ह्याच्यामध्ये पडलेले आहेत, हे सिलेक्टिव्हली पडलेले आहेत. आता एक मी पहिलं सांगतो की सेन्सेक्स हा काय अर्थव्यवस्थेचा तापमापक नाही, हे प्रथम स्पष्ट, ते सट्टेबाजी. परंतु सट्टेबाजीमध्ये लोक जमाव जो आहे तथाकथित गुंतवणूकदारांचा म्हणजे सट्टेबाजांचा, तो कुठच्या बाजूला वळतो आहे याच्यावरून साधारणपणे कुठल्या सेक्टर्समध्ये काय होईल याचा एक अंदाज आपल्याला लावता येतो. आणि तो अंदाज अर्थातच मी सांगितलं या पद्धतीचा आहे. आता प्रश्न असा आहे की अमेरिकेने आपल्या याच्यावरती 26% आता 27% कर लावलेला आहे. त्याच्या निर्यातीवरती निश्चित परिणाम होणार आहे, अगदी स्पष्ट आणि उघडच आहे. परंतु माझ्या मते याच्यानंतर जी भारतामध्ये मला शक्यता आणि धोका वाटतोय तो असा की भारतामध्ये आपण त्याला जो प्रतिसाद देऊ आणि चीन जो प्रतिसाद देईल याच्यामध्ये एक महत्वाचा फरक राहील अशी मला भीती वाटते. आणि त्याचं कारण काय आपण नंतर बघू. चीन हा ताट पाण्याने त्यांना प्रतिकाराला उभा राहील आणि चीन त्यांचा स्वस्त माल उद्या भारतात विकेल किंवा युरोपमध्ये तो ऑलरेडी विकतो, इतरत्र विकेल. चीन हा एक खंड आहे आणि त्यांची इकॉनॉमी ते इंटरनली बरेच काही बदल त्यांच्या एककेंद्री पद्धतीनं करू शकतात, त्यांच्या कितीही कंपन्या मोठ्या असल्या तरी. त्याच्यामुळे ते आणि लष्करी सामर्थ्य पण आहे त्यांचं. कदाचित येन हे आंतरराष्ट्रीय चलन म्हणून उभं करायचा हा त्यांचा प्रयत्न आधीपासून होता आणि ते शक्यही आहे, कारण एवढा चीनचा व्यापार हा प्रचंड व्यापार आहे, त्यांचा साईज एवढा आहे. त्यामुळे चायना हा प्रतिसाद देईल, पण भारताची शक्यता मला भीती अशी वाटते याची थोडीशी राजकीय कारण असू शकतील, राजकीय वैचारिक कारण असू शकतील की अमेरिकेच्या थोडस जमून घ्यायचं इतकं की तुमची लढाई जी आहे इतरांशी त्याच्यामध्ये आम्ही तुमचे भागीदार व्हायला तयार आहोत, पण तुम्ही आम्हाला काहीतरी सवलती द्या. म्हणजे या पद्धतीनं जाण्याचा धोका यासाठी आहे की उदाहरणार्थ डिफेन्स सेक्टरमध्ये भारतामध्ये नव्याने खासगी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि डिफेन्स मधले जे पार्ट्स आहेत मोठ्या कंपन्यांना जे लागतात ते भारतामधून निर्यात करून पाठवायची अशी एक मोठी इंडस्ट्री भारतामध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे हे डिफेन्सला, आणि अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा डिफेन्सवरती मिलिटरी एक्सपेंडिचर करणारा देश आहे. म्हणजे अमेरिका पहिला आणि इतर खालचे जे 10 देश आहेत ते एकत्र केले तरी अमेरिका इतका मिलिटरी एक्सपेंडिचर होत नाही, लक्षात घ्या.
त्यांनी मिलिटरी एक्सपेंडिचरला हात लावलेला नाही ट्रम्पने. मग स्पष्ट आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये लक्षात घ्या, त्यांनी कल्याणकारी सगळ्या विभागांना कात्री लावली. कात्री लावली म्हणजे कुलूपच लावण्याची तयारीत आहे तो, पण मिलिटरीला त्यांनी हात लावलेला नाही, उलट त्यांनी बळकट केलेली आहे. त्याचा अर्थ काय लक्षात घ्या. मगाशी जे मी सांगितलं तो तर अर्थ आहे, सरळ सरळ विस्तारवाद ते नंतर येणारच आहे तो. पण त्यामध्ये त्यांना जे कॉम्पोनंट्स लागतील ते देणारा आपण देश होऊ शकू का? कारण त्याच्यासाठी विश्वासार्ह, त्यांना एक राजकीय दृष्ट्या विश्वासार्ह, जवळचा आणि कंट्रोलेबल देश पाहिजे. तो चीन असू शकत नाही अर्थातच. त्याच्यामुळे कारण चीनची त्यांची सरळ सरळ स्पर्धाच आहे, अगदी शस्त्र स्पर्धेपासून सगळं आहे. भारत हा तो देश असू शकतो. आणि अमेरिकेचा जो ट्रम्प आहे तो भारताला अनुकूल असे डील्स ह्याच्यात करणार नाहीये. आणि कोण ह्याच्यामध्ये आहे तर बडे भारतातले जे उद्योगपती आहेत ते जगाच्या मिलिटरी एक्सपेंडिचरचा आणि जगाच्या युद्धखोरीचा भाग होण्याची एक फार मोठी शक्यता आहे, फार मोठा धोका आहे. दुसरा मुद्दा असा की आता अमेरिकेमध्ये क्रूड किंवा गॅस, आता गॅस प्रचंड आहे, त्यांनी गॅस खोदायला ज्या प्रकारचे परवाने दिलेले आहेत आता पर्यावरणाची सगळी धुळधाण करून, जे इतके दिवस बायडेन देत नव्हते किंवा ओबामा देत नव्हता, ते दिल्यामुळे आता झालंय असं की तिथं गॅस प्रचंड होणार आहे. मग आता गॅस विकत घ्यायला पाहिजे, विकायला पाहिजे त्यांना, तर तेवढा त्यांचं विकू शकत नाही त्यांच्या देशात, मग ते भारताला विकणार. आणि मग आपण इराणकडनं जो काय क्रूड ऑइलचे प्रॉडक्ट्स घेतो ते आपण घ्यायचे नाहीत, गॅस घ्यायचा नाही, किंवा इतर आखाती देशांकडनं जे घेतो ते घ्यायचे नाहीत. आमच्याकडनंच उद्या क्रूड घेईल ही सुद्धा अट त्याच्यामध्ये येऊ शकते. यामध्ये भारताचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. या पद्धतीनं अत्यंत देशाला दीर्घकालीन विचार केला तर आपल्याला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होणार नाही, आपल्या रोजगार आपला वाढणार नाही, फक्त आपल्या काही मुठभर बड्या कंपन्यांना निर्यातीच्या काही संधी प्राप्त होतील. याच्यासाठी आपण वाटेल त्या अटी मान्य करू का काय अशी भीती वाटते. कारण अशा प्रकारचे काही करार मोदी यांनी मागच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये केलेले आहेत. अशा बरीच ठिकाण जनरल परसेप्शन आता आहे की मॅनेजमेंटचा प्रश्न आहे. बरोबर. नाही, या सगळ्या वाटाघाटींमध्ये म्हणजे इकडं आपल्याकडे कर कमी करताना काही ठराविक उद्योगपतींचंच हित बघितलं जाणार आहे का? कारण अदानींच्या बद्दल एक तिकडे खटला दाखल झालेला आहे. परत आता स्टारलिंक्स म्हणजे प्रशांत, तो खटला जो आहे तो संपून जाईल, त्याची काळजी कोणीच आता करण्याची गरज नाही. त्याच्या बदल्यात जे काय द्यायचं त्या भारत देईल त्यांना, म्हणजे पुढे काही होणार नाहीच. आणि एलॉन मस्क यांच्या टेस्लाची भारतातली जी एंट्री आहे ती अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. इतकी वर्ष म्हणजे आम्ही ऐकत होतो की याच्या आधी नितीन गडकरी अगदी जाहीरपणे सुनवायचे की तुम्हाला आमच्या देशामध्ये एवढा एवढा कर द्यावा लागेल तरच तुम्हाला इथं हे करता येईल किंवा मॅन्युफॅक्चरिंग इथं करावं लागेल, अशा अटी वगैरे असं जाहीरपणे बोलत होते. आता मात्र तो टोन जो आहे तो खूप कमी झालाय, म्हणजे त्याच्या विरोधात कुणी आता बोलत नाही. आता आपण बघितलं की स्टारलिंक्सला ऑलरेडी परवानगी मिळाली आहे. जे एअरटेल आणि जिओ एकत्रित येऊन खरं तर एक म्हणजे त्यांना आव्हान देण्याची भाषा करत होते, तेच त्यांचे पार्टनर झालेत आता. हे सगळं काय आहे? म्हणजे ते सांगतो की ज्यामध्ये भारतातल्या कंपन्या, या भारतातल्या आपल्या भले सरकारच्या सुद्धा असेल किंवा एकंदर पॉलिसीचा फायदा घेऊन कुठेतरी मोठ्या होतील, भले त्यांचं अंतर्गत काय धोरण असेल, चुका असतील त्याच्याबद्दल आपण बोलू, परंतु कमीत कमी एका साम्राज्यवादी कुठल्या तरी देशाच्या कंपन्यांनी इथं राज्य करण्यापेक्षा आम्ही आमच्या देशातल्या कंपन्यांना निदान रोजगाराच्या तरी संधी आम्हाला मिळतील म्हणून त्याचा आपण विचार केलाही असता. परंतु आता ती शक्यता नाही. हे त्यांचे ज्युनियर पार्टनर ज्याला म्हणतो, हे ज्युनियर पार्टनर्स होण्याची शक्यता नाही. तर जवळजवळ तशी पावलं पडलेली आहेत. म्हणजे जर ट्रम्प यांनी डोळे वटारले तर हे रांगू लागतील, त्यांनी खाली वाकायला सांगितलं तरी गुडघ्यावरती चालायला लागतील, अशा प्रकारची पावलं, अशा प्रकारची दिशा ही दिसेल. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की भारताने प्रतिसाद कसा द्यायचा ह्याच्यासाठी भारताची काहीतरी एक भविष्याची अशी काहीतरी दृष्टी असणं आवश्यक आहे. आणि ती दृष्टी केवळ भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांची असून चालणार नाही, तर सगळ्या जागतिक राजकीय आर्थिक रचनेमध्ये भारत स्वतःला कुठे बघतो ही एक जागतिक दृष्टी असण्याची गरज आहे. मला असं वाटतं की इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, अगदी पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान होते, त्यावेळेला ही दृष्टी होती. विशेषतः इंदिरा गांधींच्या काळामध्ये आपल्याला असं दिसेल की त्यावेळेला 1971 मध्ये बांगलादेशच्या मुक्तीचं युद्ध सुरू होतं की पाकिस्तान ही एकतर भारताच्या
म्हणजे भूमीवरची, अखंड भारताच्या भूमीवरची एक भळभळती जखम कायम राहिलेली होती आणि आजही ती त्या अर्थाने आहेच. पण त्यावेळेला एक अनैसर्गिक असं जे राष्ट्र इथं तयार झालं धर्माच्या आधारावरती, त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे बांगलादेश जिथं आज आहे त्या परिसरात पूर्व पाकिस्तानमध्ये किंवा भाषेच्या मुद्द्यावरती आमची काहीतरी अस्मिता आहे, आमचं काहीतरी वेगळे आकांक्षा आहेत, आमच्या विकासाच्या काही गरजा आहेत, हे घेऊन जेव्हा लोक उभे राहिले तेव्हा भारतामध्ये निर्वासित यायला लागले. अर्थातच तिथल्या लष्करी दडपशाहीमुळे त्यांना मदत भारताला करणं भागच होतं आणि शेवटी भारताला त्या मुक्तियुद्धामध्ये जावं लागलं. अमेरिकेला हे आवडलं नाही. अमेरिकेने त्या मुक्तियुद्धामध्ये तुम्ही प्रयत्न करताय आणि तिथून चक्क आक्रमण सुरू झालं भारतावरती, लष्करी आक्रमण. भारताने प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केला आणि आज जायचा विचार केला. त्यावेळेला अमेरिकेने आपलं 7वं आरमार, की जे जगातलं सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आरमार, 7th फ्लीट ज्याला म्हणतात त्यांचं, हे तिथं पाठवलं बंगालच्या उपसागरामध्ये. त्याला इंदिरा गांधींनी भीक घातली नाही आणि सांगितलं की आमचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण आहे, आम्ही राबवणार. त्यावेळेला एकतर त्या उभ्या राहिल्या खणखरपणाने. दुसरं, त्यावेळेला बर्माशेल आणि कॅल्टेक सारख्या ज्या कंपन्या होत्या भारतामध्ये, त्यांनी त्या सगळ्या अर्थातच आंतरराष्ट्रीय होत्या, ब्रिटिश अमेरिकन होत्या. त्यांनी भारताचा पेट्रोल डिझेलचा सप्लाय म्हणजे रिफायनरीज ज्या होत्या त्या रिफायनरीज आणि एकंदर त्यांचं सगळं ऑइल सेक्टर भारताचा चोक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेला इंदिरा गांधींनी धडा घेतला काय घ्यायचा तो आणि 73 साली त्यांचं राष्ट्रीयकरण करून टाकलं आणि त्याच्यातून HPCL BPCL तयार झाले, त्याच्यातून तयार झाले. हे जे एक आंतरराष्ट्रीय दृष्टी होती की भारत हा एक नवस्वतंत्र देशांचा, पूर्व वासाहतिक देशांचा आणि नॉन अलाइंड देशांचा एक आपण नेतृत्व करू शकतो, आपण त्यांना एकत्र आणलं पाहिजे तर आपली ताकद आहे, ही भूमिका भारताने आज पूर्णपणाने सोडलेली आहे. आणि तेव्हाची भूमिका ही आपण आपला देश डोळ्यासमोर ठेवून घेतलेली होती, म्हणजे जे काय आहे ते स्वकेंद्री पद्धतीने घेतलेली होती. पण आत्ताच्या या वातावरणामध्ये तुम्हाला ते दिसतंय का? म्हणजे जेव्हा अमेरिका इतकं खडसावतेय, म्हणजे 2-3 वेळा तर मी डोनाल्ड ट्रम्प यांचे जाहीर वक्तव्य बघितले की ज्यावेळी त्यांनी भारताचा उल्लेख जो आहे तो अत्यंत अपमानजनक पद्धतीने केला होता, की कशा पद्धतीने ते इतके कर आमच्यावरती लादतात आणि हे चालणार नाही वगैरे. प्रशांत, मोदींच्या उपस्थितीमध्ये ट्रम्प त्यांच्याकडे हात करून म्हणतो वी एक्सपोज देम. इंग्रजीमध्ये शब्दाचा अर्थ त्यांना उघड पाडलं, म्हणजे त्यांचा पर्दाफाश केला. हा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा भेटतोय, दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तिथं त्याच्या भूमीवरती आलेले आहेत आणि इतक्या गलिच्छ भाषेमध्ये त्यांच्याशी बोलतोय आणि हे त्यांनी इतर देशांशी, युक्रेनशी जोडतो त्या पद्धतीने बोललेला आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की तरी सुद्धा आपण इतर वेळेला जे काही पाठीचे कणे ताट 56 इंची छाती वगैरे जे म्हणतो त्यातली 5 इंच सुद्धा कुठे दिसली नाही. आणि हे केवळ स्वाभिमान दाखवण्यासाठी नाहीये. या पद्धतीने जर आपण अमेरिकेसमोर लोटांगण घालायला लागलो तर भारताचं जे हित आहे हे हित जपलं जाणार नाही, म्हणजे भारतीय जनतेचं हित जपलं जाणार नाही. हा याच्यामध्ये मला धोका वाटतो. आणि भारतीय जनतेचा रोजगार, भारताचं कल्याणकारी राज्य चांगलं चालणं, भारतामध्ये लोकशाही बळकट होणं, यापेक्षा भारतातल्या बड्या कंपन्यांचं काही विशिष्ट याच्या पुरताच विचार हा केला जातो का काय, अशी भीती निश्चितपणे आहे. आणि माझ्या मते पुढच्या भारत आणि अमेरिका धोरणाचा जर काही दिशा असेल तर भारताचं हित आणि एकंदर जगाच्या राजकारणामध्ये भारताची एक भूमिका, 140 कोटीचा देश आहे या देशामध्ये 16% लोकसंख्या आहे जगाची. असं कुठेतरी भान, ज्याला आपण म्हणतो राजकीय भान, ते आपल्या नेतृत्वाने ठेवण्याची अत्यंत गरज आहे. बरोबर. सर, शेवटचा प्रश्न. आता या सगळ्या स्थितीमध्ये म्हणजे जेव्हा हे सगळं चालू आहे त्यावेळी सामान्य नागरिकांनी, म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जे सगळे विषय आहेत ते अगदी औरंगजेबाच्या कबरीपासून ते वक्फ बोर्डातून कसं आता मुस्लिमांना म्हणजे धडा शिकवला जाणार आहे किंवा त्याच्यावरनं हिंदुत्वाच्या परीक्षा ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत, राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, तर हे सगळं जे डायव्हर्जन आहे त्याच्यातून आपला जो खरा प्रश्न आहे, जो जगापासून ते अगदी भारतापर्यंत सगळीकडे त्याची आपल्याला झळ बसणार आहे, तर त्या दृष्टीनं सामान्यांनी कशी तयारी केली पाहिजे? माझ्या मते सामान्यांनी सगळ्यात पहिल्यांदा डिमांड फॉर ए गुड फॉरेन पॉलिसी, एक चांगल्या म्हणजे परराष्ट्र धोरणाविषयीची जाणीव विकसित करणं माझ्या मते खूप महत्वाची गोष्ट आहे. पण परराष्ट्र धोरण
हा आपल्या इथं राजकीय चर्चेचा विषय असत नाही. त्याचं एक बरोबर. कारण असं सुद्धा आहे की आतापर्यंत भारताची सरकार जे परराष्ट्र धोरण घेत होती, विशेषतः अगदी मनमोहन सिंग यांच्यापासून त्याच्यात बदल झाला असं मी म्हणेन, परंतु तोपर्यंत ही सरकार कुठलेही असू द्या, अगदी वाजपेयी सुद्धा जेव्हा सत्तेवरती आले त्याच्या आधीपासून त्यांनी इंदिरा गांधींचं अतिशय तोंड भरून कौतुक केलेलं आहे, बांगलादेशच्या वेळेला केलेलं आहे, त्यांना दुर्गा म्हणलेलं आहे. आणि जेव्हा ते 77 साली परराष्ट्र मंत्री झाले, त्याच्यानंतर जेव्हा ते चायनामध्ये गेले त्यावेळेला सुद्धा त्यांनी सांगितलं की हे नेहरूंच्या काळातलं जे धोरण आहे एकंदर, त्या धोरणाला आम्ही कुठेही क्षती पोहोचणार नाही आणि त्या दिशेने आम्ही जाणार. म्हणजे एक प्रकारची परराष्ट्र धोरणामध्ये आपल्या इथे सातत्य ज्याला म्हणतोय दिसत आलेलं आहे. माझ्या मते भारतीय जनतेमध्ये ही गृहीत कृत्य आहे की परराष्ट्र धोरणे सरकार बघतं आणि सरकार आपल्या हिताचंच बघतं. सरकार बघतं, सरकारलाच तो अधिकार आहे कोणालाही कळतं, परंतु सरकारला जागा करण्याचं काम आपलं आहे आणि त्याच्याबद्दल एक जागरूकता असण्याचं काम आपलं आहे. हे कदाचित राजकीय पक्ष सुद्धा पुरेसं भान त्याचं ठेवत नाही. ते पहिली गोष्ट आपण ठेवलं पाहिजे, नंबर एक. नंबर दोन, की परदेशातले भारतीय जे आहेत स्थायिक, ते भारताचं हित चांगलं कळतं त्यांना, अशा प्रकारची भावना बाळगणं आणि तो एक प्रकारचा अंधविश्वास ज्याला आपण म्हणतो तो सुद्धा सोडलं पाहिजे की भारतीयांचं हित, भारतीयांनी, भारतात राहणाऱ्या भारतीयांनी हे अधिक सकसपणे समजून घेतलं पाहिजे. मोदींना तिथं टाळ्या मिळतात तिथल्या अनिवासी भारतीयांच्याकडून मधून, म्हणून मोदी मोठे आहेत, या प्रकारचा जो डिस्कोर्स या भारतीय जनता पक्षाकडून निर्माण केला जातो किंवा तसे स्वागत समारंभ तिकडे आयोजित सुद्धा केले जातात मुद्दाम, तर त्याला बळी नाही पडलं पाहिजे, हा दुसरा मुद्दा. आणि अमेरिकेच्या सगळ्या ज्या म्हणजे एलॉन मस्क पासून सगळे जे लोक आहेत यांच्या सगळ्या वल्गनांना एक कुठेतरी आपण सगळा देश म्हणून एकत्र येऊन कुठेतरी उभे राहू शकतो. त्यांच्या धोरणांना आपण प्रतिकारासाठी, देशाच्या हितासाठी उभे राहू शकतो, ही एक जाणीव जी आहे त्या अर्थाने सकारात्मक देशाची जाणीव, भविष्यवेधी अशी, ही निर्माण झाली तर त्याच्यावरती आधारित सरकारचं धोरण येऊ शकतं. नाहीतर आपण जर ते केवळ सरकारवरती सोडलं तर सरकार काहीतरी हेडलाईन मॅनेजमेंट करायची म्हणून कुठल्याही घोषणा किंवा कुठच्याही तडजोडी करण्याचा धोका नाकारता येत नाही. बरोबर. नाही, देशाची परराष्ट्र नीती या सगळ्यामध्ये किती महत्वाची आहे आणि मुळामध्ये आपल्या रोजच्या बातम्यांमध्ये हा विषय जो आहे तो आपण जणू काही ऑप्शनलला टाकलाय, म्हणजे परराष्ट्र नीतीचा आणि आपल्या हिताचा काही संबंध आहे असंच जणू काही आपल्याला वाटत नाही, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण आताची जी जागतिक स्थिती आहे. हा नाही प्रशांत, एक मुद्दा फक्त मला बोलायचा राहिला, सॉरी टू इंटरप्ट यू. साऊथ आता अमेरिका हे सगळ्यांचीच वाकडं घेते. अमेरिकेने वाकडं घेतलं नाही असा तर देशच नाही, अशी परिस्थिती आता आहे. माझ्या मते त्याचा सगळ्यात जास्त मुत्सद्देगिरीने फायदा भारताने घेतला पाहिजे, अमेरिकेचा भागीदार बनण्याचा प्रयत्न करू नये. उदाहरणार्थ साऊथ कोऑपरेशन, अगदी युरोपशी सुद्धा एक जवळकीचे संबंध अधिक वेगळ्या पद्धतीने जर निर्माण केले तर ते जास्त मुत्सद्देगिरीचं होईल, रादर दॅन ट्रम्प यांचा ज्युनियर पार्टनर म्हणून राहण्यापेक्षा, असं मला वाटतं. बरोबर. तर या निमित्तानं ही जी सगळी एक महत्वाची घडामोड आहे ज्याचे पडसाद आपल्यापर्यंत आज ना उद्या पोहोचणार आहेत, ती तुमच्यापर्यंत सखोलपणे पोहोचवण्याचा हा प्रयत्न होता. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, सूचना असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.